ठाकरे गटाचे नेते आमदार अजय चौधरी यांनी एक मोठा दावा केलेला आहे। ठाकरे गटाच्या आमदारांना निधी न देण्याच्या सूचना आल्याचं त्यांनी म्हटलंय। तर मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या अजित पवारांना या सूचना असल्याचं देखील अजय चौधरी यांनी म्हटलेलं आहे। तर शिंदेंनी निधीच्या संदर्भात सूचना दिल्याचं अजितदादांनी मला सांगितल्याचा दावा देखील आता त्यांनी केलेला आहे। तर महत्त्वाची बातमी आपण पाहतोय, ठाकरे गटाचे आमदार अजय चौधरी यांनी हा मोठा दावा केला आणि त्यांच्या या दाव्यामुळे अनेक चर्चांना सध्या उधाण आलेलं आहे। तर मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या अजित पवारांना सूचना असल्याचं त्यांनी म्हटलंय। तर शिंदेंनी निधीच्या संदर्भात सूचना दिल्याचं अजितदादांनी मला सांगितल्याचं देखील अजय चौधरी यांनी हा मोठा दावा केलेला आहे। दादा उपमुख्यमंत्री झाल्यानंतर मी त्यांच्या चेंबरमध्ये जाऊन त्यांना भेटलो, माझं पत्र दिलं। माझ्याकडे अजितदादांना दिलेलं पत्र पण आहे, जरा ते पत्र काढून द्या। अजितदादांना दिलेलं पत्र देखील मला ते मी कॅबिनमध्ये गेलो असताना म्हणाले या मला आमदार साहेब। मी म्हणलो दादा त्यावेळी निधी देत नव्हते, आता तुम्ही उपमुख्यमंत्री आहात, तुम्ही फायनान्स मिनिस्टर आहात, आम्हाला आमच्या मतदारसंघामध्ये निधी द्या। मला ते म्हणाले चौधरी साहेब मुख्यमंत्र्यांच्या आदेश आहेत की उद्धव ठाकरेंच्या गटातील एकाही आमदाराला एकही रुपया देऊ नका। तर ठाकरे गटाचे नेते आमदार अजय चौधरींचा हा मोठा दावा देखील आपण ऐकलेला आहे। या संदर्भात अधिकचे अपडेट देतात आपले प्रतिनिधी गिरीश कांबळे आपल्या सोबत जोडले जात आहेत। गिरीश, आपण पाहिलं तर वर्षभरापासून अजय चौधरी आहेत ते निधी वाटपाबाबत सातत्याने पत्रव्यवहार करत आहेत, मात्र त्यांच्या पत्रव्यवहाराला कोणताच जे काही रिॲक्शन आहे ती दिली गेली नाही। त्यामुळे 27 तारीखला एक पत्र म्हणजे 27 जुलै जे पावसाळी अधिवेशन होतं त्यावेळी एक पत्र आहे ते अजितदादांना लिहिलेलं होतं आणि 28 तारीखला स्वतः अजय चौधरी अजित पवारांची भेट घेण्यासाठी त्यांच्या दालनात गेलेले होते। त्यावेळी अजितदादा यांनी अजय चौधरी यांना सांगितलं की आम्हाला वरून म्हणजे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सूचना केलेल्या आहेत की ठाकरे गटाच्या एकाही आमदाराला 1 रुपया द्यायचा नाही, अशा पद्धतीचा अजितदादांनी मला सांगितल्याचा गौप्यस्फोट आहे तो अजय चौधरी यांनी आपल्याशी बोलताना केलेला आहे आणि त्याबाबतचं पत्र देखील आहे ते त्यांनी दाखवलेलं आहे। 28 तारीखचं ते पत्र होतं, त्यावेळी अजितदादांच्या कार्यालयात जाऊन ते भेटलेले होते। त्यामुळे आता जो अजय चौधरी यांनी जो दावा केलाय त्यावर आता अजित पवार नेमकं काय प्रतिक्रिया देत आहेत? अजित पवार याला हो म्हणतायत का? त्यांच्या ज्या पद्धतीने त्यांनी हा दावा केलाय त्याला ते सहमत होत आहेत का हे पाहणं महत्त्वाचं असेल आणि ठाकरे गटाकडून देखील काय प्रतिक्रिया येते हे देखील पाहावं लागेल। गिरीश, महत्त्वाचे अपडेट या बातमीच्या संदर्भातले तू पोहोचवलेले आहेत, तुर्तास धन्यवाद। तर ठाकरे गटाच्या आमदारांना हा मोठा गौप्यस्फोट केल्यानंतर अनेक चर्चांना सध्या उधाण आल्याचं पाहायला मिळतंय। ठाकरे गटाचे आमदार अजय चौधरींचा हा मोठा दावा आहे। ठाकरेंच्या आमदारांना निधी न देण्याच्या सूचना आल्यात असं मला अजित पवारांनी सांगितल्याचं देखील चौधरी यांनी आपल्या दाव्यात म्हटलेलं आहे।